नमस्कार. आपण ऐकत आहात चैताली लिखित मिशन भाग 6. कोण? कोण है वहाँ पे? पण सदानंदचं लक्ष नेमकं समोर गेलं आणि त्याला धोका लक्षात आला तसा तो बाहेर बघतच पडला. त्याने ती जीप आणि त्या मुलीला समोरच्या त्या दाढी-मिशा माणसाला घेऊन खुणेनंच मागच्या दाराने जायला सांगितलं. तसा तो माणूस पळाला आणि हे स्वतः बाहेर आवाज येतच आले. "अरे! यहाँ पे तो कोई नहीं है." पण बाहेर जाताना कोणीच दिसत नव्हतं. ते आपल्या त्या दाढ केसातून हात फिरवत हैराण होत बोलतात. "पण मग मी इथे कुणाला तरी नक्की पाहिलं. पण आज तर सुट्टी आहे. कसं कोणी असेल?" असं स्वतःशीच बोलत ते सदानंद गोडाऊनच्या बाहेर पडतात. हुश! एक मोठा श्वास सोडत त्या रूमच्या शेजारच्या रूममधनं आपलं तोंड दाबून दाराच्या मागे लपलेले कॅप्टन देवांश तोंडावरील हात काढतच दीर्घ श्वास सोडत बोलतात. ती जीप, ती मुलगी, आहे काय हा नक्की मॅटर? हा सदा नक्कीच काहीतरी खेळ खेळतोय. आणि बॉस? बॉस कोण आहे? ह्या कंपनीचा मी मालक आणि तो आहे. पार्टनर आहोत आम्ही. आणि मला तर चांगलेच माहीत आहे की आमच्यावरचा बॉस कोणीच नाही आहे. कारण ही आमची कंपनी आहे हे फक्त त्याला आणि मलाच माहीत आहे. भारत सरकारला सुद्धा याबाबत ठाव-ठिकाणा नाही. बराच वेळ विचार करत कॅप्टन देवांश गोडाऊनच्या बाहेर पडतात. कॅप्टन देवांश, लेफ्टनंट सोनी सरांनी तुम्हाला बोलवलं आहे अर्जंट. तो अजून आपल्या रूमवर गेलाच नव्हता की एका सैनिकाने त्याला निरोप दिला. लेफ्टनंट सोनी सर? त्यांचं माझ्याकडे काय काम? विचार करत करतच आता कॅप्टन देवांश त्यांच्या खोलीत जातो. रामराम सरजी. ते एक सॅल्यूट ठोकत सोनी सरांना बोलतो. सोनी सर जे त्याला पाठमोरे असतात आणि त्याचीच वाट पाहत असतात. राम राम. काही हालचाल? शत्रू गटात? ते त्याच्याकडे तोंड करून विचारतात. शत्रू गटात नाही, पण आपल्याच विभागात विक्षिप्त घटना घडत आहेत, त्याने सोनी सरांना सांगितले. म्हणजे? कॅप्टन देवांश, जे काही असेल ते क्लिअर बोला. सोनी सर गोंधळून जातात. तसे त्याने सदानंद शास्त्रज्ञाचं नाव न घेता एक मुलगी आणि एक जीप कुणा बॉसला देण्याची बातमी सांगितली. व्हॉट? कोण आहे ती व्यक्ती? तुम्ही पाहिलं नाही का? सोनी सरांनी त्यांना विचारलं. नाही, कारण त्या व्यक्तीचा मला चेहराच दिसला नाही, कॅप्टन देवांशने सांगितलं. वाय? तुम्ही त्यांचं नाव का घेत नाही सांगितलं? देवांश भूतकाळ सांगत असताना मध्येच वीर बोलला. मला खात्री नव्हती की नक्की काय आहे या चिपमध्ये आणि सदानंद शास्त्रज्ञ आहे ही बातमी कोणालाच माहीत नव्हती. किंवा आपल्या भारतीय सैनिकांनाही आम्ही ही कंपनी आमची आहे हे कधी डिक्लेअर केलं नव्हतं, कारण हेच सुरक्षितता. आपल्या आर्मीमधले फक्त कमांडो सरदेसाई आणि आम्ही दोघं, एवढ्याच लोकांना याबद्दल माहीत होतं. कमांडो सरदेसाईचं सर्व शस्त्रास्त्राची कामे करायचे, त्यामुळे कोणीही त्यांच्यावर संशय घेत नव्हतं. शिवाय मी आणि सदानंदही एका बटालियनमध्ये आर्मी ऑफिसर असल्याने आमच्यावरही कोणाचा संशय नव्हता. त्यामुळे मला सदानंदचं नाव नव्हतं घ्यायचं, कारण तो माझा चांगला मित्रही होता. पण मला असं वाटत होतं की त्याला व त्याच्या फॅमिलीला धोका असेल आणि म्हणूनच त्याने आपल्या मुलीला कुठेतरी सुरक्षित ठेवत असावा. हेच सर्व मला जाणून घ्यायचं होतं आधी, म्हणून मी सोनी सरांना त्याच्याबद्दल काही सांगितलं नाही. पण ते बोलता बोलता थांबले. पण काय सर? वीरने लगेच आपली उत्सुकता ताणत विचारले. पण तोच मला निरोप आला की एक दहशतवादी आपल्या दिल्ली बॉर्डरवरून, म्हणजेच आमची जिथे ड्युटी होती तिथूनच तो पाकिस्तानात जायला निघाला आहे. आणि ती न्यूज ऐकून मी व आमची टीम तिकडेच लगेच निघालो. तो जास्त दूर गेला नव्हता. काश्मीर बॉर्डरवर असतानाच आम्हाला त्याचा सुगावा लागला. जेव्हा तो आमच्यासमोर होता तेव्हा तीच 12 वर्षाची मुलगी, माझ्या सदाची मुलगी, त्या दहशतवाद्याबरोबर होती. तसं मी पटकन सोनी सरांना इन्फॉर्म केलं. आमची लगातार 3 दिवस त्याच्याशी झुंज सुरू होती. आधी तो एकटाच आहे असं आम्हाला वाटताना अचानक 50-60 टोळी आली. रात्रीची वेळ होती. आम्ही आधी तो एकटाच आहे म्हणून 10 जण होतो त्याच्या मागे, ज्यातले फक्त आता 3 दिवसांवर
आम्ही तिघेच उरलो होतो. मी, सोनी सर आणि अजून एक शिपाई. आता आपण पकडले जाणार असं वाटत होतं, कारण आम्ही त्याचा पाठलाग करत एका जंगलात शिरलो होतो. त्यांनी एक दीर्घ श्वास सोडत सांगितले. त्याच वेळी एका रात्री माझा मुलगा सोनी सरांबरोबर आमच्या तंबूत आला. माझा मुलगा देवा मला भेटायला आला. मी त्याला धीर द्यायच्याऐवजी त्यानेच आमचा धीर बुलंद करून निरोप घेतला. मला एक वेगळं स्टेज आलं होतं, पण त्याच्या आतच मला इथे पकडून आणण्यात आलं. पण पण या 3 दिवसात माझ्याकडून एक चांगली गोष्ट झाली होती, की ती चीप माझ्या हातात आली होती. कशी ते मला माहीत नाही, पण तो एक देवाचा कौलच होता आमच्यासाठी. ते बोलतात, आता बोलताना एक समाधानकारक हसू होतं. हे बघ, अजूनही ती चीप आहे माझ्याजवळ. भूतकाळातून वर्तमानात येत कॅप्टन देवांश आपल्या एका खोबी शरीराच्या एका भागात इतकी वर्ष लपवून ठेवलेली ती चीप त्याला दाखवत बोलतात. ती चीप त्यांनी आपल्या एका पॅन्टच्या खिशात अशा प्रकारे लपवली होती की कुणालाही ती दिसणार नाही. त्याला पाहून वीर आश्चर्यचकित होतो. काय बोलावं त्याला कळत नव्हतं. पण आहे तरी काय या चीपमध्ये? तो ती चीप आपल्या हातात घेत पाहतो. खूप छोटी होती, ती की बोटाच्या चिमटीतही नीट पकडली जात नव्हती. त्यात सदानंदने आपल्या शस्त्रास्त्राचा फॉर्म्युला ठेवलेत लपून, जो तो पैशासाठी विकायला निघाला होता. त्यांनी अत्यंत रागात सांगितले. व्हॉट? त्याने परत त्यांच्याकडे ती देत ओरडला. हो, आपल्या शत्रूला जेव्हा कळालं की तीच माझ्याकडे आहे, तेव्हा त्यांनी मला बंदिस्त केलं. मी आजतागायत नकार देत आहे, पण ते मानायला तयार नाही. ते विषण्ण हसून बोलतात. आणि त्यांच्यापासून लपवण्यासाठीच मी इथे लपून ठेवली आहे. गेली 10 वर्षे. शेवटच्या श्वासापर्यंतही कधी त्यांना सापडणार नाही. पण त्यांना का हवेत ह्याचा फॉर्म्युला? म्हणजे शत्रू गटाची कंपनी असेलच ना? वीरने आपली शंका उपस्थित केली. हो, आहेत ना. पण आपल्या शस्त्रास्त्रेसारखी भारी शस्त्रास्त्रे नाहीत ना त्यांच्याकडे. काही अणुबॉम्ब, काही बंदुकीच्या गोळ्या यात अशा आहेत की एकाच डावात संपूर्ण शहर खल्लास. फक्त एक चिंगारीच काफी आहे याची. ते हसून बोलतात. "हं, आम्ही म्हणजे मी व सदानंद 5 वर्षाची सोय करून ठेवायचो आपल्या भारतीय सैनिकांसाठी. भारत कधीच त्यामुळे झुकला नाही या शत्रुगटाला." ते हसून बोलतात, ज्यात आपल्या देशाचा किती अभिमान होता हे दिसून येत होतं. तर दुसरीकडे भारतात आधी डी-डी कंपनी होती तेव्हा आपल्याला कधीच असा तुटवडा भासला नाही. कॅप्टन वर्मा आपल्या एका सहकार्याशी बोलत होते. खूप चिंतित दिसत होते. डी-डी कंपनी. आज पहिल्यांदाच अशा कंपनीचे इंद्रनीलने नाव ऐकले होते. तो आज सरांना पुढील अपडेट देण्यासाठीच भेटायला आला होता. ही कोणती आहे कंपनी, ज्यांचा मी कधीच या आधी उल्लेख केला नाही सर, तुमच्या तोंडून? तो आश्चर्यचकित होत बोलला. कारण 10 वर्षे झाली ती कंपनी आणि तिचा मालक गायब आहे. कुठे आहे ते कोणालाच माहीत नाही. कॅप्टन वर्मा नाराजीच्या सुरात म्हणाले. पण मालक कोण होता? त्याने आपली उत्सुकता न लपवता विचारले. तेच कुणाला माहीत नाही ना आजतागायत भारतात. पण आपल्या शस्त्रास्त्रांना गेल्या 5 वर्षापर्यंत त्या कंपनीचा लोगो असलेला पुरवठा येत होता. तोपर्यंत आपल्याला काळजी नव्हती. पण गेल्या 5 वर्षात ना ती कंपनी कुठे आहे, ना त्यांची शस्त्रास्त्रे आली आहे. खूप तपास केला त्या शास्त्रज्ञांचा. कोणी सदानंद म्हणून होते, एवढंच कळाले. पण ती व्यक्ती कोण होती, ह्याची कुणालाच खबर नाही. वर्मा सर बोलतात. म्हणजे ते सदानंदच होते का या कंपनीचा मालक? त्याने परत विचारले त्याच उत्साहात. डोंट नो. पण कोर्टाने तेच असण्याची शक्यता नोंदवली आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी जेव्हापासून शस्त्रास्त्रे आपल्याला यायची बंद झाली. वर्मा सरांनी खांदे उडवले. ओ. पण ते ऐकून का होईना नीलच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्नता दाटून आली होती. बरं, ते सर्व जाऊ दे कर्नल देव. मला तुमच्याशी बोलायचं आहे. ते आपल्या सहकार्याचा निरोप घेत बोलतात. चला, मला माझ्या केबिनमध्ये जाऊन बोलूयात. ते आपल्या हातातील सिगार उडत त्याला घेऊन आपल्या केबिनमध्ये जातात. हं, आता बोल. हे उर्वशी जगताप काय मॅटर आहे? वर्मा सर त्याच्याकडे पाण्याचा ग्लास ऑफर करत विचारतात. तो थोडं पाणी पितो आणि परत ते झाकून ठेवतो. उर्वशी जगताप ह्याच एक दहशतवादी आहेत. मी स्वतः जातीने लक्ष दिले आहे. सगळी कागदपत्रेही मी चेक केली आहेत सर. आणि मला पूर्ण खात्री आहे
की ही एक दहशतवादी आहे. त्याने पूर्णपणे कॉन्फिडेंटली सांगितले. आर यू शुअर? बघ हं, देव मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. वर्मा सर त्याच्यावर नजर रोखत विचारतात. हो सर, ट्रस्ट मी. तुम्हाला आतापर्यंत माहीत आहेच की माझा दबदबा. शत्रू गटात माझे नाव जरी ऐकले तरी शत्रू लोक थरथरून जातात. तो हसत म्हणतो. तू जो शत्रुगट म्हणत आहेस ना, ते वेगळं होतं देवा. ते आपल्याच देशातील लुटारू होते. पण आता तुला जी कामगिरी दिली आहे ना, ती खूप वेगळी आहे. यातले तुला खरेखुरे दुश्मनाला सामना करायचा आहे. वर्मा सर चिंतेत खुर्चीला टेकत म्हणतात. सर, लुटारू असू दे की दहशतवादी, आपल्या देशाचा शेवटी तो दुश्मनच, असं मी मानतो. जो आपल्या आईला पिढ्या देतो, तो एक देशद्रोहीच. देवा रागात बोलतो. देवा उर्फ इंद्रनील ने आत्तापर्यंत ड्रग्ज देणाऱ्या टोळ्यांना पकडून दिलं होतं, गेल्या 2 वर्षापासून. तसंच देशातील वाईट धंद्यावर बरेच लगामही लाभले होते. 3 वर्षापूर्वी त्याचं आर्मीचं ट्रेनिंग बेळगावच्या सेंटरवर घेतलं होतं आणि त्यानंतर 2 वर्षे तो मुंबईच्या हेड ऑफिसमध्ये कार्यरत होता. त्याची कामगिरी पाहूनच त्याला प्रमोशन भेटलं होतं आणि ही गुप्त जबाबदारी भेटली होती. 10 वर्षापूर्वी जी घटना घडली होती त्याचे पडसाद आता उमटत होते. कॅप्टन देवांशला शत्रुगट सोडायला तयार होते आता, पण त्या बदल्यात त्यांचा माणूसही, जो दहशतवादी 10 वर्षापूर्वी आपल्या भारताने पकडला होता, त्याला सोडवावं अशी मागणी शत्रुगटाने आपल्या भारतीय पंतप्रधानांना केली होती. हम्म, तुझ्यावर आहे विश्वास. जा, आता तू पुढच्या तयारीला लागा. वर्मा हसून त्याची पाठ थोपटतात. बस, आणखी 48 तास, मग आहे सर्व व्यवस्थित. तो खुशीत बोलून त्यांना जय हिंद सर म्हणत तिथे निघून त्यांचा निरोप घेतो. हे असे दिवस किती अजून? यातून बाहेर लवकर पडलं पाहिजे. तिकडे स्वप्नाही एकटीच आहे. मला काही समजेनसं झालं आहे. समोरच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर आपल्या बहिणीला बघत हातांशी खेळत उद्विग्न होऊन ती स्वतःशीच बोलते. पण मला एक कळत नाही, मिस्टर देशमुख यांना तर सर्व माहीत आहे. मग त्यांनी उर्वशीला का आणलं मध्ये? उर्वशी खरंच आतंकवादी आहे? ती विचार करत असते तोच. मग काय तुझं नाव सांगायला होतं? तोच आत येत इंद्रनील तिला प्रश्न करतो. तुम्ही धोका का देत आहात? ती परत त्याला तोच प्रश्न विचारते. ती त्याला पाहून पटकन पुढे येते 4-5 पावले आणि विचारते. शट अप मिस नियती. मी आधीही सांगितलं आहे आणि आत्ताही सांगतो की मी काय करायचं काय नाही हे तुम्ही नाही सांगायचं. तो तिच्या नजरेत आरपार पाहत बोलतो. पण ती बोलत असते तो मात्र तिच्यावर तशीच नजर रोखून तिच्याकडे येत असतो. त्याच्या डोळ्यात आता एक वेगळीच नशा उतरली होती. तिला त्या डोळ्यांची भीती वाटायला लागली होती. त्यामुळे ती मागे मागे सावधानतेने पाऊल उचलते. पण 4-5 पावलातच ती बेडवर आडवी पडते. तसा तो तिच्यावर हसून झुकतो. गादीवर आपले दोन्ही हात तिच्या दोन्ही बाजूला रोवून तिच्या त्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये हिप्नोटाईज झाल्याप्रमाणे बघत होता. लिव्ह मी. काही कळायच्या आतच तो मात्र तिच्या मानेवर आपले ओठ फिरवायला लागतो. तशी ती काही सेकंद स्तब्ध होते. पण भानावर येताच त्याला ढकलायला लागते. पण तिचा जो त्या बलदंड नीलसमोर कमजोर होत पडतो. थोडा वेळ होताच ती विरोध करत नाही हे पाहून तो तिच्याकडे कुस्तीत हसून पाहतो आणि आपले ओठ तिच्या ओठात ठेवून तिच्या त्या गुलाबी ओठांचा कब्जा घेतो. तशी आता तिचे डोळे मोठे होतात. लक्षात ठेवा, जसं तुम्हाला तुमच्या कामात मी प्रश्न करत नाही, तसं मलाही माझ्या कामात कुणी प्रश्न केलेले आवडत नाही. कितीतरी वेळाने त्याचे श्वास जड झाल्यावर तो तिला मोकळं करतो आपल्या ओठातून आणि आपले ते काळे पडलेले ओठ उलट्या हाताने पुसून तिला वॉर्निंग देत रागातच बाहेर पडतो. आह करून ती जोरातच करून तो जाताच ती जोरात ओरडते. साऊंडफुल फ्रुमरूम होती तिची, त्यामुळे आवाज बाहेर जाणार नव्हता. जोरजोरात आता तिला रडायला येत होतं. ती तशीच पळत बाथरूममध्ये जाते आणि शॉवर चालू करते. पाण्याच्या आवाजात तर आता कुणालाच तिचा आवाज जाणार नव्हता. आणि तसंही या घरात तिचं ऐकायला होतं तरी कोण असं? एक तिचा तो पांगळा नवरा सोडला तर. पण तो खरंच नवरा होता. तो इंद्रनीलचा वडील देशमुख होता का? व्हॉट आर यू डुईंग नील? तू असं कसा वागू शकतो? तिच्या रूममधून बाहेर पडताच तो आपल्या रूममध्ये जातो
आणि सर्व खोलीचा नकाशाच बदलून टाकतो. सर्व सामान खाली फेकलं होतं. एका कुंडीवर जोरात पाय मारल्याने ती कुंडीही फुटली होती. बाल्कनी जिथे सध्या मातीच माती होती. बस, आत्ता 48 तास. यानंतर सर्व गोष्टींना मुक्ती मिळणार आहे. तो परत आपल्या एका शैतान झोनमध्ये आला होता. का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे, उमलती कशा धुंद भावना, अल्गेत वाटे कसे, बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते जन्मांतरीचे. मराठी गाणं कुठेतरी वाजत होतं. तो बाल्कनीत उभा होता, आपले केस घट्ट पकडून. मी नियतीच्या प्रेमात तर नाही ना पडलो? मनात विचार आला आणि तो आपल्याच विचाराने चमकून गेला. नाही, हे कदापि शक्य नाही. माझं उद्दिष्ट वेगळं आहे. मी वेगळा आहे. मला यात पडायचं नाही. तो विचार करता करता आपल्या बेडवर आडवा पडतो आणि आपल्या बॅगमधील सामान जे अस्ताव्यस्त पडलं होतं त्यातील नियतीचे फोटो तो पाहत होता, ज्यांच्या मागे तिचा पूर्ण बायोडाटाही लिहिला होता. किती वेळ तरी तो तिच्या फोटोकडे पाहत होता आणि तसा झोपी गेला. तर दुसरीकडे नियतीसुद्धा बराच वेळ शॉवरखाली तशीच उभी होती. मनात आगीचा त्याच्या नावाने लोम उसळून आला होता. ओठ फुटले होते, ज्यातून रक्त आल्याने आणि परत पाणी पडत असल्याने सध्या चरचर करत होती. मानेवरही त्याने रोवलेले दात, ज्यामुळे काळे डाग पडले होते. ती ओक्साबोक्शी रडत होती. शेवटी कशाच्या तरी आवाजाने ती तशीच ओले अंग घेऊन बाहेर पडते बाथरूमच्या आणि बेडवर आडवी होते. क्रमशः क्लोन ही जुनी संकल्पना आहे माझ्या कथेत. मी पहिल्यांदाच वापरत आहे. काही चुकत असल्यास नक्कीच मला तसं सांगावं. कथा ही सुद्धा पूर्णपणे काल्पनिक आहे. शस्त्रास्त्रे वगैरे सुद्धा माझी एक कल्पना शक्ती आहे. त्यामुळे मनोरंजन म्हणून कथेला घ्यावी. चुकत असल्यास स्पष्ट कमेंट करून सांगावे. आपल्या मतांचा विचार करून कथा सुधारण्यात येईल. शिवाय नेहमीप्रमाणे भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.